अरे बापरे, नैना आली का? याव जाऊ बापू. अरे संदीप, पाहुणे आले रे. ते आण आपले हे पाण्याची बकेट आणि पिढा आणवर इकडं. आले का भाऊजी? बरं आलो आलो. आई देव, ते नवीन साबण आणलेले आहे ना, ते दे. आणि ते टावेल आहे ना नवीन काढलेला, ते दे बरं. बरं झालं तुम्ही आले. हा, हे नैनाचा फोन आलता. ते म्हणे पाहुणे चालले म्हणे तिकडे माऊरले. ते काय येणार नाही म्हणे, मी एकटीच येऊ राहिली म्हणे. हो, ते आम्ही सोबती सोबती चाललो होतो तिकडं माऊरले परिक्रमा करायले. पण ते कॅन्सल झालं मग आमचं. मग राहू दिलं. मग मी म्हटलं चला इकडे तरी जाव. बरं केलं ना. ते संदीप लय वाट पाहत आहे. ते म्हणे भाऊजी येऊ राहिले, भाऊजी येऊ राहिले. ते सकाळपासून नाना लावत होता. तुम्ही आले म्हटलं की लय झरी आला ना त्याले. हो गड्या, लग्नापासून त्याची माझी भेटच नाही झाली. हा, मधात मी एकदा आलो होतो तर ते मला वाटतं मामाची इथे गेला होता त्याच्या, नाही का? हो, ते सुट्ट्या होत्या ना म्हणून गेला होता तिथं. गेला तर मग तिकडेच राहिला मामाची इथं. हाय पण लय उल्हाशी आहे ते. हा, मी पाहिलं ना लग्नाच्या वेळेस माझ्या बुटाचं सोडेच नाही ना ते. बूट जोपर्यंत घेतला नाही तोपर्यंत हटलाच नाही माझोडून ते. ते काय लेकरा उल्हास राहते. बाकी मग तुमचं कसं काय चालू आहे? मजेत चालू आहे का नाही? हा, ट्रिपा गिपा चालू असते का? हो, आपल्या ट्रिपा लागलेल्याच असते. आपल्या फोनवरच काम आहे सगळे. काही टेन्शन नाही. तसं काय आपल्या ट्रिपा पाहायला जावं लागत नाही ना, काही नाही. मस्त फोन येते आपल्याला, फोन आला की चाललं. सगळे ट्रिपवाले आपले स्टँडर्ड माणसं आहेत, त्यामुळे भाड्याचंही टेन्शन नाही. जसं म्हटलं जेवढा म्हटलं तेवढा भाडा देते, तर काही टेन्शन नाही. बरं आहे ना, चांगली गोष्ट आहे बा. तुमच्या वावरात काय पेरलं मग यावर्षी? वावराचं का यावर्षी साधलं नाही जरा. ते पहिलं पेरलं होतं. ते पेरल्याबरोबर लगेच दडाक्याचं पाणी आलं. पाणी आल्याच्यानं ते सगळं दडपूनच गेलं. परत निघालच नाही ते बी. मग काही दिवस वाट पाहिली. मग राहून परत पेरायचं काम पडलं. नंतरचं मग ते लेट पेरल्या गेलं आणि त्यावर मग जरा पाणी नाही आलं बरेच दिवस. ते मग कुठं कुठं निघालं, पतलं निघालं जरासं. आणि जरा आता कसं माहिती आहे काय, ते जरा एवढे दिवस पाऊस नव्हता ना, त्याच्यानं जरा ते आता वाढलं नाही जास्त. एक तर कसं आहे माहिती आहे का, ते पतलं होतं त्याच्यानं गवत जास्त जोर मारत आहे. मग मी तणनाशकाची फवारे मारली 1-2. तर ते गवत जरा कमी झालं. पण ते सोयाबीननं मार खाल्ला राजो. तेच तर आहे ना, एकदा हुकलं की हुकतच जाते. आता हे कालपासून पाणी आलं का नाही, त्याच्यानं जरासं वाढलं तर वाढलं. मग आता चांगलं जर वाढलं का नाही, म्हणजे कसं आहे, फटे गिटे झाकले म्हणजे गवत मग जोर नाही मारत. हो ना, हे काल परवा पाणी आलं म्हणून तरी बरं झालं. हा, नाही तर पिकं जरा सगळे मार खाऊ राहिले होते. वरच्यालेच काय जे आहे ते बरोबर येते. ते फक्त आपल्याला जशी वाट पाहायला होते. बरं नाही ना, ते पाय ना, स्वयंपाक झाला असेल तर ताट वाढणं म्हणा. झाला म्हणे, आई म्हणे स्वयंपाक झाला. तुम्ही बोलत बसले म्हणून मग थांबली जरा वेळ. जाणं मग, तू तर इथंच बसली. हा, आईले करू लागणं जरसे कामं. मीच करतो म्हटलं आईले स्वयंपाक. पण आई म्हणे राहू दे म्हणे, तू बस म्हणे तिथं, मी करते म्हणे पटापट. बरं पाय मग, स्वयंपाक झाला असेल तर वाढणं मग. हा, मी जातो ना आता जेवलं की. राहू द्या ना, थांबा ना आता आजचे दिवस. हा, येरी तर पावसाचं वातावरण आहे, काही ट्रिप नसेल ना. नाही, काही सांगता येत नाही. कधी कधी वेळेवर ट्रिप येते. तसे आता आता आणून सोडलं ना, आता मी येईल नंतर ना, वाटल्या शकपरी घ्यायला येतो ना उद्या किद्या. हो, आता पण जा या करायला पडत नाही ना. बाबा या हो, ताट वाढले. बरं चला, जेवून घेऊ पहिले, नंतर पाहता येते मग काय. चला. बापरे ताई, हे एवढं कशाला आणलं? हा, हे ड्रेसही आणला वाटते, गिफ्ट पण आणलं. हा, भरपूर आणलं बा तू तर. भरपूर कुठं रे, ते आता मिठाई गिटाई आणली. आणि ते ड्रेस आणि ते गिफ्ट भाऊजीने त्याला घेऊन, त्या भाऊजीने त्याला घेऊन मी घेऊन आली. माझ्या लाडक्या भावासाठी तेवढं नको का बाबा? हो पण ताई, मी तर काहीच नाही गिफ्ट आणलं होतं त्यासाठी. नाही काय नको, मला काही गिफ्ट नाही पाहिजे. हा, एरी लहान आहे ना तू. हा, तू जेव्हा मोठा झाला, तू कामाला लागला की मग घेतो ना माझ्यासाठी गिफ्ट. बरं, मी कामाला लागलं का नाही की मोठं गिफ्ट आणीन त्यासाठी. तसं काय नसतं रे गिफ्ट. हा, तू प्रेमानं बोलला एवढंच बस झालं. बरं मी काय म्हणते, जा जरा भाऊजीला जरा फिरायला नाही आपल्या गावात, तिकडे गाव दाखवून दे ना. बरं जातो ना, जातो मी भाऊजी सोबत फिरायला. बाय हे पाय, हे साडीने जा जाताना. हे तर मामाच्या घरची साडी वाटते. मामाच्या घरचीच होय. यावर्षी कसं आहे माहिती का, मी बोललीच नाही बाबाला आणा म्हणून साडी. मी म्हटलं हाय, म्हटलं घरी आणलेली आहे म्हटलं नवीन.
कसं आहे माहिती आहे का, तुला तर माहिती आहे आता आपली परिस्थिती कशी आहे ते. हा, पहिलेच आपण त्या लग्नाच्या आधी घर बांधलं. घर बांधल्याच्यानं सगळा पैसा त्यात गेला. हा, इकडून तिकडून मग लग्नामध्ये पैसा लागला तर त्याच्यानं त्याचे हप्ते चालू आहे. आता ते कर्ज काढलेलं आहे ते फेडणं चालू आहे. काय शेतीचं पण पहिलं पेरलं निघालं नाही ना, त्याच्यानं मग परत पेरायचं काम पडलं. त्याच्यानं ते बियाणे आणायचं काम पडलं. हा, त्यात ते फवारे आणायचं, फवारायला औषध आणायचं काम पडलं तुझ्या बाबाले. हा, त्याच्यानं कसं माहिती का, तुझ्या बाबाच्या जवळ काही पैसे नाही म्हणून काही मी सांगितलंच नाही त्यांना. त्याला सांगितलं असतं तर मग आणली असती त्याने साडी दुकानातून उधार. पण कसं आहे का, मीच बोलली नाही त्याला. हा, कसं आहे माहिती का, त्याच्या मागे आता पाहिजे ते गटाचे हप्ते भरायला लागते. हप्त्याचे हप्ते ते पैसे द्यायला लागते. इकडून तिकडून कामधंदे सगळं पाहिणं. हा, म्हणून मी म्हटलं हाय माझ्याजवळ हाय साडी, मी म्हटलं हे घेऊन जा. तर काही हरकत नाही. तशी तर साडी नसली असती तर चाललं असतं, कारण साडीचं काही एवढं नाही. मला हाय साड्या बऱ्या भरपूर, आणि मला एरी लागली तर हे आणतात ना कधी बी साडी. हा, तसं काही टेन्शन नव्हतं. पण जाऊ दे, घेऊन जा तुम्ही. हे कसं आहे माहिती का, की इकडून काय आणली बुवा, साडी आणली का नाही कोणी विचारते ना, म्हणून मग हे घेऊन जातो. हा, मला तर वाटत होतं की जवळ बी ड्रेस घ्याव. हा, पण ते काय करतात आपली परिस्थिती बंद करायला लागते बाई. जाऊ दे, काय टेन्शन नको घेऊ तू. हा, देते बॅगेत ठेवते ना मी साडी. माझी बॅग दे बरं तिची. बरं आणते. बरं झालं बाई, माझी पोरगी समजदार आहे. काय इकडे येतो का? आव नाही ना. हे म्हटलं हे घड्याळाचा डब्बा आणि हे साडी हे कोण ठेवली मा बॅगीमध्ये? बॅगीत मी पाहिलं नाही बाई. तू म्हटलं बॅग उचलून आणून मी तशी उचलून आणली तुला दिली. हो ना, आपण येताना तर हे साडी आणली नाही. हा, हे नवीन साडी दिसते आणि डब्बा आहे याच्यात घड्याळ आहे. काय माहित बाई, का हे बॅग तशी आणली तशी ठेवलेली आहे तिथं. आणली काय? पण हे कशाला आणतील साडी आणि घड्याळ? हा, त्यानं गिफ्ट मला घेऊन दिलं बाबूसाठी. हा, आणि एवढं मोठं हे घड्याळ बाबूला येणार नाही. विचारून पाहता येईल. बरं थांब, विचारते मी. हो, मी काय म्हणते, हे साडी आणि हे डब्बा माझ्या बॅगेत होता, हे तुम्ही टाकला का बॅगेत? जाताना सांगतो म्हटलं येईल मी, आताच पाहायला वाटते. हो, मॅच आणली ते तुझ्यासाठी साडी आहे आणि एक घड्याळ आहे त्याच्यात. तुला सांगतोच म्हटलं, पण ते विसरलं गेलं. हो, पण हे साडी आणि घड्याळ कशासाठी आणले तुम्ही? हो, जरा आरामशीर बोलणं. मी काय म्हणतो, हे बा, तुला तर माहित आहे तो बाबाची परिस्थिती कशी आहे ते तुले. हा, त्याच्यानं त्याला काही साडी घ्यायला सांगू नको. हा, साडी काही घेऊ देऊ नको त्याले. हेच साडी तू घेऊन ये आपल्या घरी. घरी विचारलं बी ते हे साडी आणली म्हणून सांग, हे मी नवीन आणलेली आहे साडी. आणि ते घड्याळ माझ्यासाठी घड्याळ दिला म्हणा मला गिफ्ट. हा, असं आहे का? म्हणूनच ते येताना त्यांनी माझ्याची बॅग घेतली आणि ते दुकानात तिकडे गेले होते. मला वाटलं काही सामान घेऊन आणले, काय गेले का? बरं, किती काळजीचे हे. हा, माझ्या आई बाबाची काळजी आहे याले. पण मी काय म्हणते, माझ्याकडे लय मोठ्या साड्या होत्या ना, त्यातलीच एखादी मी हे केली असती. असं नाही व, ते तुझ्या साड्या कशा आईनं पाहिलेल्या असते ना. हे नवीन साडी म्हणजे आणली तर आणली म्हणून वाटते. आणि तसं बी तो नाही आणली तरी आई काही म्हणत नव्हती. पण कसं आहे माहिती आहे का, तिचं समाधान होते. आईला काही सांगायचं कामही नाही. कसं आहे माहिती आहे का, तुमच्यासारख्या ते समजदार आहेत. ते मला येतानाच बोलल्या, तुम्ही तो बाबाला साडी गिडी काही घ्यायला सांगू नको म्हणे. लागलीच तर वाटलं आपल्या इकडे घेता येईल म्हणे तुला साडी. हा, आणि त्यांना आजपर्यंत मला कधी विचारलं नाही ना, तो मारून काय आणलं काय नाही, असं कधीच मला त्याने विचारलं नाही. बरं जाऊ दे, पण आईला सांगू नको बरं हे मी घेतली म्हणून. हा, बाबानंच घेतली म्हणून सांगतो बरं. बरं, काय हरकत नाही ना, तुम्ही म्हणाल तसं. बरं चाल मग, तू येतो म्हणते ना माझ्यासोबत. चाल मग, चाल पटकन जाऊ लगे. ठीक आहे, चालीच माहिती तयारी. 5-10 मिनिटं थांबा फक्त. आयो बाई, 2 दिवस राहिले असते तर आम्हाला गमलं असतं जरा. हो ना आई, मी थांबली असती. पण कसं आहे माहिती आहे का, आत्याबाईची बी तब्येत काल बरोबर नव्हती. हा, ते आज सकाळी काही बोलले नाही मला. पण कसं आहे माहिती आहे का, म्हटलं आणखी संध्याकाळी जर ताप पाला त्याले तर मग आणखी कसं जेवण बनवावं लागते हातानं, त्याला त्रास व्हायचा. आणि कसं आहे माहिती आहे का, आता झाली ना आपली भेटी किती झाली ना, असं बोलणे झालं सगळं तुमच्यासोबत. हा, राखी बांधून झाली, सगळं झालं. हो, ते बरोबर आहे, भेटी किती झाली. मला वाटलं तर माहेरी आलीस तर 2 दिवस राहशील बा. नाही बाई, माहेर सासर माझ्यासाठी सारखंच आहे. हा, तुला तर माहिती आहे आता याचा स्वभाव कसा आहे ते. हा, ते सासरे माझ्यासाठी माहेर सारखंच आहे, काय टेन्शन नका घेऊ तुम्ही. तू तरी काय काळजी घेत, त्यापेक्षाही काळजी घेते माझी आत्याबाई. झालं बाई, तू सुखी आहे ना, बस तेवढंच पाहिजे. मी काही काळजी करू नका हिची तुम्ही. हा, काही टेन्शन नाही. तशी वरच्यावर फोन करता येईल ना ते. तुम्हाला कधी वाटलं भेट घ्यायची तर तुम्ही फक्त फोन करा, मी घेऊन येत जाईल वाटल्यास. बरं झालं भाई, सोन्यासारखा जवळ भेटला आपल्याला. हा, मुलीचं टेन्शनच गेलं बाई आपल्या मागचं. हा, नाही तर मुलगी जर लग्न झाल्यावर लय टेन्शन राहते ना, घरी कशी असेल काय असेल. खरोखर नैनानं नशीबच काढलं. हा, एवढे चांगले माणसं भेटणं म्हणजे काय नशीबच पाहिजे नाही ले. बरं चाल मग, येते आई मी. जा बाई, आरामात जा. हो, मी काय म्हणते, घरी जायच्या आधी जरा ते कमेंटर लोकांची नाव घ्या ना. बरं ठीक आहे.
तर मंडळी, आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे अनिल भाऊ गादेकर, राहुल भाऊ कांबळे, ओम भाऊ ठाकरे, राजू भाऊ वडुरकर, श्रीकांत भाऊ वाघ, श्रीकुमार भाऊ लांजेवार, प्रभाकर भाऊ पाकडे, हेमंत भाऊ लकडे, PSI सुभाष साहेब यवतमाळ, चित्राताई जावरकर, त्रिशा गौरव ठाकरे, योगेश भाऊ कावडकर, निलकंठ भाऊ धानोरकर, त्याचबरोबर एकनाथ भाऊ, तसेच तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तेही सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.